केलं? नमस्कार, मी सुमित गाम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून या देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल या दिशा. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये गावाचं वर्णन असं या पद्धतीने केलेलं आहे. पण गाव तसं चांगलं मात्र वेशीला टांगलं या म्हणीप्रमाणे हटवांजरी गावातील एक पोळ आहे. या पोळाची अवस्था अशी आहे, 100% आदिवासी वस्तीतला हा हटवांजरी पोळ आहे. मात्र या पोळामध्ये साध्या पायाभूत सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आहेत. हे बघा, माझ्या मागे आपण अंगणवाडी बघत आहात आणि ही अंगणवाडी भाडे तत्वावर आहे, अक्षरशः भाडे तत्वावर आहे. आपण अंगणवाडीच्या हे अंदरचं दृश्य बघू शकता. हे बघा, खाली साधं बसायला जागा सुद्धा नाही. ही माती, हे बघा, ही माती आहे, टाईल्स सुद्धा नाही आहे खाली. अत्यंत वाईट परिस्थितीमधले आज या परिसरातला आदिवासी माणूस जगतो आहे. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये. एकीकडे शासन म्हणतंय की गाव डिजिटल करू, देश डिजिटल करू, मात्र या फक्त नाममात्र भाषा आहेत. परिस्थिती काही वेगळीच आहे. केंद्र सरकारचा एक सर्वोच्च कायदा आहे पेसा, आणि पेसा म्हणजे अनुसूचित क्षेत्र ज्या भागामध्ये आहे त्या भागात हा कायदा लागला जातो. हे सुद्धा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे, पेसा ग्रामपंचायत आहे. मात्र या संबंधित ग्रामपंचायतीने, पेसा ग्रामपंचायतीने 100% आदिवासी आदिम जमातीचा कोलाम समाज या पोळामध्ये वास्तव्य करत आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायत प्रशासन या समूळ बाबीकडे डोळेझाकपणे पाहत आहे. ही वास्तविक परिस्थिती आज इथल्या आदिवासी पोळांची आहे. इथल्याच नाही तर संपूर्ण मारेगाव तालुक्यातल्या जे काही 26-27 ग्रामपंचायती आहे, समूळ परिस्थिती अशीच आहे. कशा पद्धतीने आदिवासी माणूस शिकेल, टिकेल, ही खंतच आहे. महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग जो आहे तो म्हणतो की आदिवासी जोपर्यंत सशक्त होणार नाही तोपर्यंत तो समाजाच्या बरोबर येणार नाही. मात्र अशी परिस्थिती जर या महाराष्ट्रातल्या, या मारेगाव तालुक्यातल्या पेसा क्षेत्रातल्या ग्रामपंचायतीची असेल तर आदिवासी हा टिकणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकीकडे पेसा म्हणते आमच्या गावात आमचं सरकार, मात्र प्रश्न असा आहे की पेसा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचही आदिवासी असतो, पेसा कोष समितीचे 2 सदस्यही आदिवासी असतात, आणि भरपूर अशा पेसा ग्रामपंचायती की तिथे सचिव, ज्याला ग्रामसेवक म्हणतो, तोही आदिवासी असतो. म्हणजे एकंदर आदिवासींची व्यवस्था असूनही आज आदिवासी गावातल्या, आदिवासी ग्रामपंचायतीमधले हे जे काही पोळं आहे, हे बघा, माझ्या मागे तुम्ही बघत आहात. अत्यंत बाया आहेत, माणसं आहेत, विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे? साधा या हटवांजरी पोळापासून विद्यार्थ्यांना हटवांजरीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकतात विद्यार्थी, त्यांना जायला साधा रस्ता नाही आहे. एवढी विदारक परिस्थिती आहे. संबंधित परिसरातले जे लोकप्रतिनिधी आहे यांचं साफ दुर्लक्ष या आदिवासी ग्रामपंचायत पेसा हटवांजरी, या पेसा हटवांजरी पोळाकडे आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपण डोळ्यांनी हे दृश्य बघत आहात. आपण बघणार आहोत आदिवासी हटवांजरी पोळातलं हे विदारक चिन्ह. बघत राहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आपल्यासोबत हटवांजरी पोळातील काही विद्यार्थी आहे 5वी 6वीतले. आपण त्यांना विचारणार, बेटा तुम्हाला हटवांजरी पोळामधून हटवांजरीपर्यंत पायदळ जावं लागतं. किती किलोमीटर आहे इथून जवळपास हटवांजरी? 1.5-2 किलोमीटर आहे. आणि रस्ता पण नाही तुम्हाला जायला. कशा पद्धतीने तुम्ही जातात? म्हणजे लहान विद्यार्थी, रस्ता नसल्यावर तुम्ही पावसाळ्यात कसे काय जातात? गार्डन सोडत जायला लागते आणि लहान मुलांना उचलून न्यायला. काय विनंती आहे सरकारला या माध्यमातून तुमची? आम्हाला चिमुकल्याच्या तोंडातून सुद्धा विकासात्मक बाबी येत आहे समोर, की आम्हाला रोड द्या, आम्हाला शाळेत जाऊ द्या, आम्हीही या देशातले नागरिक आहोत, आम्हालाही जगू द्या, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. गावात लोक असतात आणि पोळात ढोरं नसतात, अप्रत्यक्षरित्या असं सांगणं संबंधित आदिवासी विद्यार्थ्यांचं आहे. अत्यंत वाईट परिस्थिती. आपल्यासोबत काही पोळातील काही सुजाण नागरिक आहे, आपण त्यांनाही विचारणार आहोत. दादा, आपण गेल्या अनेक वर्षापासून या पोळामध्ये वास्तव्य करत आहात.
अनेक लोकप्रतिनिधी येऊन आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये आश्वस्त करतात की आम्ही हे करू ते करू, मात्र परिस्थिती अत्यंत वाईट आहे. काय तुम्ही आता तुमचा जो हटवांजरी आणि हटवांजरी पोळ हा जो रस्ता आहे अत्यंत विदारक परिस्थितीने भरलेला आहे. तुम्ही रोडची मागणी केली नाही का? मागणी करतच आहोत, मागणी चालूच आहे. अजून त्या लक्ष कोणी नाही दिलं. आपण प्रशासनाकडे गेले नाही का? ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितलं नाही का? सगळ्याला सांगून आहे, कोणीच लक्ष नाही दिलं. आपला ग्रामपंचायत सरपंच कोण आहे? सरपंच कुडमतेबाई. कुडमेतेबाई. सचिव कोण आहे? हे लोक लक्ष देऊ नाही राहिले का आपल्याकडे? कोणीच नाही लक्ष देत आहे. 2-3 वर्ष झाली. ही विदारक परिस्थिती संबंधित गावाची आहे, संबंधित पुळाची आहे आणि संबंधित आदिवासी जे 100% आदिम जमात इथे कोलाम जमात वास्तव्यास आहे यांची एवढी वाईट परिस्थिती आहे ही अत्यंत हलाखीची आहे. आपल्यासोबत परत काही सुजाण नागरिक आपण त्यांना विचारणार आहोत. आपलं नाव काय? गणेश हरबाजी हातराव. आपल्याला मुलगा की मुलगी? किती वर्षापासून ही आपल्या रोडची परिस्थिती आणि हे आपल्या गावाचा जो विकास आहे? आपण शुद्ध पाणी, आपल्या गावात आरो वगैरे आहे का? नाही. इथे हटवांजरी पोळामध्ये आरो आहे. आपण शुद्ध पाणी पिता का? नाही, विहिरीतलं. साधं शुद्ध पाणी पिण्याचीही इथे व्यवस्था नाही आहे. सरळ ते विहीर आहे, त्या विहिरीतून ते दूषित पाणी सरळ या पोळामध्ये येतं. ही एवढी वाईट अवस्था आहे आणि हे दूषित पाणी हे समूळ जनता पिते. इथले लहान मुलं, इथले म्हातारे, सर्व आरोग्याचाही मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. साधं आरोग्य विभागाचे जे कोणी कर्मचारी आहे ते त्यांना म्हणजे येताना सुद्धा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांनाही यायला एवढा त्रास होतो या संबंधित पोळामध्ये. याचं कारण एकच की या गावाला रस्ता नाही, वहिवाट नाही. आपल्यासोबत परत काही नागरिक आहे. काका, आपला ग्रामपंचायत मेंबर कोण आहे या विभागाचा? का या पोळाची अशी परिस्थिती काय? आजपर्यंत कोणी सरकारने लक्ष नाही दिलं. निवेदन दिलं आम्ही, पण कोणीच येऊन नाही पाहिलं. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाकडे गेले नाही का आपण? नाही दिले. जे काय आम्ही काय म्हणणं आहे ग्रामपंचायत प्रशासनाचं? काय म्हणणं पडलं? कोणीच नाही येऊन लक्ष देऊन राहिले. आपल्यासोबत या पोळातील काही आदिवासी महिला आहे, आपण त्यांनाही विचारणार. आपल्याला कुठल्या सुख सुविधा नाही? आपल्याला शुद्ध पाणी प्यायला मिळतं का? नाही, सुविधा नाही, सुविधा नाही, रस्ता नाही बरोबर, असं पाणी वाणी राहिलं. एक्झाम्पल काय कुठली सुविधा पाहिजे आपल्याला? महत्वाची म्हणलं तर रोडची सुविधा पाहिजे, रस्त्याची पाहिजे, न पाण्याची पाहिजे. असे मुलं बाळ जातं, पडते, पुन्हा अर्ध्या रस्त्याहून येते, एखादी दगड लागलं, काही लागलं, त्याच्यासाठी दवाखान्यात नेणं नाही होत आमच्याशी. राहते मग 2 दिवस शाळा काऊन बुडली म्हणते सर लोक, मास्तर लोक. आमची अशी दशा आहे तर कोणाकडे लक्ष कोणीच देऊन नाही राहिले. हे आम्ही सांगावं कोणाला ना कोणाला तक्रार द्यायचं. आपल्या गावात गरोदर महिलाही असतील? महिला आहे, गरोदर महिला आहे. असे डिलेवऱ्या घरी होते, काही घरी झाले. आम्ही पूर्ण असं आता जातो म्हणलं तर अर्ध्या रस्त्यावरही झाले. आता जातो म्हणलं तर एकटी जाणं नाही होत, सोबत जा लागते. कोणी नाही गेलं तर अर्ध्या रस्त्यावर गरोदर माताले काही कमी जास्त झालं तर मग हे लोक कोणाला म्हणतात? आम्हाला म्हणतात घरचे आहे, तुम्हाला समजत नाही का म्हणतात. एखादी सोबती जायचं म्हणतात. कोणतेही कामं राहते आम्हाला. तुम्हाला जसे कामं आहे तसे कामं आम्हालाही आहे. कोण्या वेळेत जाणं नाही होत, कोण्या वेळेत जातानीच निघून जाते. मग एवढा वेळ काऊन लागला? मग पायी जा लागते, थोडस थकते, बसते. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इथला आदिवासी बांधव जगतो आहे. राडेगाव मतदारसंघातले स्वर्गीय आमदार नेताजी राजगडकर यांचं विधानसभेतलं एक भाषण आहे की आदिवासी, या देशातील आदिवासी समाजाकडे या सरकारने मायबापाच्या नजरेने बघितलं पाहिजे. मात्र संबंधित गावचं प्रशासन या समूळ बाबीकडे डोळेझाकपणे पाहत आहे. राजकारण हाच एकमेव मुद्दा या लोकांकडे दिसतोय. जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतात तेव्हाच हे लोक फक्त या पोळांमध्ये भटकतात. अन्यथा परिस्थिती अत्यंत वाईट आहे. साधी आरोग्य सुविधा, पाण्याची सुविधा, कुठलीच सुविधा या 100% आदिम कोलाम जमातीच्या पोळामध्ये, हटवांजरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या पोळामध्ये नाही आहे. प्रशासन झोपी गेलेलं आहे. आपण बघणार आहोत आदिवासी कोलाम समाजाचा पोळातील
वाईट समस्या. बघत राहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. मी राहते हटवांद्री पोळात 5वी वर आहे. आम्हाला शाळेत जायला खूप त्रास होते. आमचे कपडे गिपडे सब भरते. आम्हाला शाळेत जायला दररोज खूप त्रास होते. आम्ही इकडूनच जातो. रोड सिमेंट रोड नाही का तुम्हाला? नाही. काढण्यातून जावं लागतं. माझं पूर्ण नाव पूनम संदीप आदराव. मी हटवांद्री पोळातली आहे. मी गावात शाळेत जाते. मी 7वीतली विद्यार्थी आहे. आम्हाला रस्ता नाही. लहान लहान मुलाला उचलून न्यावं लागते. हे आम्हाला रोड करून द्यायचे. नमस्कार, मी प्रमोद मेश्राम. मी हटवांद्री पोळ इथला रहिवासी असून बघू शकता तुम्ही आमच्या हटवांद्री पोळाची अवस्था काय आहे. हे इथं लोक उभे आहेत. हे आमचं समाज मंदिर. आमच्या जे सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न किंवा आमच्या कोलाम समाजाचे जे बी कार्यक्रम होतात हे इथं होतात. पण याची तक्रार दिली आहे. आमची ग्रामपंचायत म्हणते प्रस्ताव पाठवला आहे. 2-3 वर्ष होऊन राहिले, लोटून राहिले, तरी अजूनपर्यंत आमची काही चावडी झाली नाही. त्याच्यानंतर आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी फक्त 1 महिना सुरू राहिली. त्याच्यानंतर ते बंद पडले आहे. अजून त्याची दखल घेतली नाही. आमच्या गावात रपटे नाही, घरकुलच्या समस्या आहे. मुळात म्हणजे आमचं पाणी जे विहिरीत येतं ना ते डायरेक्ट गढूळ पाणी, शेवाळ लागलेले असतात कधी कधी तिथं, आणि तेच पाणी इथं ह्या आम्हाला प्यावं लागतं. दूषित पाणी. आम्हाला आरोची फिल्टर इथं बसवण्यात आली नाही कुठल्याच प्रकारचं. किंवा आम्ही ग्रामपंचायत तक्रार द्यायला गेलोय तरी ग्रामपंचायत आमची तक्रारची तात्काळ दखल घेत नाही. आणि अक्षरशः त्या 30 सप्टेंबरला तर असं झालं की त्यांनी तक्रारच घेतली नाही आमची. 30 सप्टेंबरला आमची तक्रारच नोंदवून घेण्यात नाही आली. आम्हाला तिथं अपमानजनक वागणूक, आम्ही 1 ते 1.5 किलोमीटर तिथं जातो. तिथं जाऊन आमची तक्रार न घेऊन आम्हाला अक्षरशः वापस पाठवलं गेलं आहे. आमचा हा आदिवासी समाज आता यांनी अपमान केला आहे. त्या दिवशी अपमानस्पद वागणूक दिली आम्हाला. तर त्यांचा अधिकार असून तो शिपाई म्हणतो का मला अधिकार नाही. म्हणजे आम्ही ग्रामपंचायतला भीक मागायला गेलो होतो का? आमच्या समस्या घेऊन गेलो होतो आम्ही वारंवार त्यांना तोंडाद्वारे किंवा लेखी देऊनही ते आमच्यावर अजिबात लक्ष देत नाही. आम्ही उन्हाळ्यात आमची पाण्याची व्यवस्था नव्हती. आम्हाला आमची विहिरी आटली होती ग्रामपंचायतची. आम्ही अक्षरशः डोक्यावरून पाणी भरलाय. हेच मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या इथं रोड नाही, रस्ता नाही आहे. आमचे पोरं चिखलात कसं कपडे भरून तरी जाते शाळेत. तिकून येताना पाणी येऊन राहते. पुलाच्या वरून पाणी वाहते. कधी कधी थांबावं लागते त्यांना तिकडंच, अंधार हो काही हो. आणि इथं शासकीय तालुक्याच्या ठिकाणी जातो म्हटलं आमचं कोणतंही काम करायला तर आम्हाला अजिबात म्हणजे वेळेवर जाऊ शकत. आपला सरपंच कोण आहे? सरपंच कुडमते मॅडम आहेत, प्रिया कुडमते म्हणून आहेत. आणि ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक काकडे मॅडम आहेत. आणि उपसरपंच निखिल कालेकर आहेत. आणि शिपाई मोहन मेशाखत्री म्हणून आहेत. आमचं 30 तारखेचं ते तक्रार होती गावची समस्या, त्यांनी आमची मेशाखत्रीनं घेतलीच नाही. म्हणजे मला अधिकार नाही. आता आपली काय मागणी आहे? आमची मागणी आमचे जे पोळाची जे दुर्व्यवस्था केली आहे त्यांनी ते लवकरात लवकर करून द्यावं ना. आम्हाला त्यांनी सरासर आम्हाला वंचित ठेवला आहे. आमच्या मूलभूत गरजापासून, आमच्या मूलभूत अधिकारापासून त्याने आम्हाला वंचित ठेवला आहे. तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे सरकारने आणि प्रशासनाने.
त्याबाबत आम्ही BDO साहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रार दिली 1 तारखेला, तर त्याची सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही किंवा तिथं चौकशी सुद्धा झालेली नाही. तर याची तात्काळ चौकशी करून दखल घेण्यात यावी, नाहीतर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. धन्यवाद.